हॅलो स्टुडंट्स. आज आपण 10वीचा एक कन्स्ट्रक्शनमधला एक प्रॉब्लेम घेणार आहोत. तर हा प्रॉब्लेम मला तनयानं पाठवलेला आहे. ॲक्च्युली आमचा हा चॅप्टर झालेला आहे आणि हा तो प्रॉब्लेम इथे कॉपी केलेला आहे. मग तिला थोडी आयडिया सांगितली की असं-असं करायचं आहे की पायथागोरस थेरम त्याच्यानंतर टँजंट थेरम यूज करायचा आहे. तिने खूप छान प्रकारे ट्राय केलं. ॲक्चुअल रफ फिगर पण काढली, कॉन्सेप्ट पण क्लिअर झाली तिची की पायथागोरस थेरम यूज करून. पण तिचा थोडासा प्रॉब्लेम असा आहे की कन्स्ट्रक्शनच्या स्टेप्स जमत नाही आहेत. तर हे सांगण्यामागचा उद्देश हा आहे की खूप छान वाटतं की ज्यावेळेस हॉट्स इक्वेशन मुलं आत्तापासूनच सोडवायला लागतात. तर त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. पुस्तकामधले तर सोडवतातच आहेत. पण पुस्तकाच्या बाहेरचे क्वेश्चन्स जे हॉट्स इक्वेशन म्हणतो आपण त्यांना, क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये ते येऊ शकतात. तर ठीक आहे, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर एक रफ फिगर आपण घेऊया. मी ऑलरेडी काढलेली आहे, जस्ट पेस्ट करतो मी त्याला इथे. तर ही रफ फिगर आहे, पण अगोदर क्वेश्चन समजून घेऊया. आपण क्वेश्चन काय म्हणतोय? ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 3 सेंटीमीटर. एक सर्कल ड्रॉ करायचे की ज्याचा सेंटर ओ असला पाहिजे आणि रेडियस त्याची 3 सेंटीमीटर असावी. ड्रॉ अ टँजंट सेगमेंट पी ए. पी ए हा टँजंट सेगमेंट आपल्याला काढायचा आहे. ओके, म्हणजे बीच्या ऐवजी मी पी घेतो इथे. ठीक आहे. हॅव्हिंग लेंथ रूट 40 सेंटीमीटर. खूप महत्त्वाचा हा टॉपिक. रूट 40 सेंटीमीटर त्याची लेंथ असली पाहिजे फ्रॉम अन एक्सटिरियर पॉईंट पी. पी या एक्सटिरियर पॉईंटमधनं रूट 40 सेंटीमीटर त्याची लेंथ असली पाहिजे असा टँजंट सेगमेंट आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ड्रॉ या शब्दाचा मिनिंग कन्स्ट्रक्शन चॅप्टरमध्ये कन्स्ट्रक्ट असा घेत जा. ड्रॉ म्हणजे आपल्याला ते काही नॉट टू स्केल ड्रॉ करायचं नसतं, टू स्केल कन्स्ट्रक्ट करायचं असतं. मग त्यासाठी हा जसा की हॉटचा क्वेश्चन आहे, थेरॉटिकल पार्ट थोडासा लिहावा लागणार आहे आपल्याला. जसं की आपण इथे एक रफ फिगर काढलेली आहे जस्ट फॉर रेफरन्स. ओके, ह्या रफ फिगरमध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही की रेडियस 3 सेंटीमीटर गिवन आहे जी आपण काढलेली आहे आणि टँजंट सेगमेंट पी ए एक्सटेरियर पॉईंटमधनं काढायचं आहे. मग पी ए टेक्निकली होईल टँजंट आणि ओ ए रेडियस असेल तर टँजंट थेरमनुसार इथे राईट अँगल फॉर्म होईल. आणि जर आपण एक्सटिरियर पॉईंट पी आणि सेंटर ऑफ सर्कल ओ ला जॉईन केलं तर आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल ओ ए पी मिळेल. ओके, मग त्याच्यामध्ये रेडियस गिवन आहे 3 सेंटीमीटर. हा सेगमेंट आपल्याला रूट 40चा पाहिजे. याचा अर्थ मग हायपोटेनियस काय असेल? हायपोटेनियसची लेंथ जर माहिती असेल तर टँजंट सेगमेंट्स काढू शकतो. कन्स्ट्रक्शन असं आहे आपल्याला की एक्सटेरियर पॉईंट किती सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे किंवा किती डिस्टन्सवर आहे सेंटरपासून, हे जर माहिती असेल आणि सेंटर ऑफ रेडियस ऑफ सर्कल माहिती असेल तर आपण टँजंट सेगमेंट काढू शकतो. इथे ट्रिक अशी यूज केली त्यांनी की ही लेंथ गिवन नाहीये, ही लेंथ गिवन आहे. तर हरकत नाही, थोडासा क्लिष्ट म्हणजे थोडासा गुगली टाकलेली त्यांनी. तर आपण काय करूया, अकॉर्डिंग टू रफ फिगर असं लिहितो मी. अकॉर्डिंग टू द रफ फिगर. ओके, रफ फिगरनुसार इन ट्रायंगल ओ ए पी. ओ ए पी ट्रायंगल तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामध्ये अँगल ओ ए पी जो आहे तो राईट अँगल आहे. कशामुळे बरं हा राईट अँगल आहे? टँजंट थेरममुळे. तर रिझन दिला आपण टँजंट थेरम. ठीक आहे. त्याच्यानंतर ओ ए जी आहे, ओ एची लेंथ दॅट इज लेंथ ऑफ रेडियस विच इज 3 सेंटीमीटर. देन टँजंट सेगमेंटची लेंथ म्हणजेच पी ए या सेगमेंटची लेंथ आपल्याला सांगितलेली आहे रूट 40 सेंटीमीटर. जस्ट आपल्याला ओ पी या हायपोटेनियसची लेंथ फाईंड करायची. मग आपण म्हणू शकतो देअरफॉर फ्रॉम Pythagoras theorem, we can say the length of OP or OP square must be equals to OA square plus PA or AP square using Pythagoras theorem. So OA माहिती आपल्याला 3 आहे, तर 3चा स्क्वेअर प्लस PA आपल्याला पाहिजे रूट 40 सेंटीमीटरचा, राईट. सो इथे आपण रूट 40चा स्क्वेअर घेऊयात. मग हे होईल 9 प्लस रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट झाले तर 40 आन्सर येईल. म्हणजेच 49 विच इज द स्क्वेअर ऑफ सेगमेंट OP. म्हणजेच OP किती असेल? ऑब्विसली ते असेल 7 सेंटीमीटर आफ्टर टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. ठीक आहे. आता ओपी ही लेंथ माहिती असेल तर आपण टँजंट सेगमेंट काढू शकतो. आपल्या बुकमध्ये असं दिलेलं आहे. पण जसं की हा हॉटचा क्वेश्चन आहे, तर हे एक्सप्लेनेशन आपल्याला अगोदर लिहायचं आहे. ओके, हे जे एक्सप्लेनेशन मी लिहिलेलं आहे पायथागोरस थेरम आणि टँजंट थेरमचा यूज करून, ते आपल्याला अगोदर लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं ओरिजिनल कन्स्ट्रक्शन करायचं. मी त्याला थोडं बाजूला घेतो. तुम्ही
हे घेऊ शकता. पहा, हा एकूण क्वेश्चन 4 मार्काचा असू शकतो, ज्याला रफ फिगरला 1 मार्क असेल, एक्सप्लेनेशनला ह्या 1 मार्क असेल अँड देन ओरिजिनल कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. आता कन्स्ट्रक्शनसाठी सगळ्यात अगोदर आपण काय करूया, एक 3 सेंटीमीटर लेंथ असलेली 3 सेंटीमीटर ज्याची रेडियस असेल, असं आपण एक सर्कल काढूया. चला मग. तर हे 3 सेंटीमीटर ऑलमोस्ट आहे. तर सगळ्यात अगोदर आपण एक सर्कल काढूया. हे 3 सेंटीमीटर लेंथ असलेलं सर्कल, रेडियस असलेलं एक सर्कल. रेडियसची लेंथ आहे 3 सेंटीमीटर आणि सेंटरचं नाव पण त्यांनी सांगितलेलं आहे ओ. आता जस्ट आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं, रफ फिगर आणि एक्सप्लेनेशन ऑलरेडी आपण इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आपण काय करत असतो, एक्सटेरियर पॉईंटमध्ये जर आपल्याला टँजंट सेगमेंट ड्रॉ करायचं असेल तर काय करतो आपण, एक रे ड्रॉ करतो थ्रू द सेंटर आउटसाइड द सर्कल. असा एक रे ड्रॉ करत असतो. आता ओ पी, रफ फिगरकडे लक्ष द्या. ओ पी हा जो सेगमेंट आहे, ओ पासून पी पर्यंत म्हणजे एक्सटेरियर पॉईंट पी जो आहे त्याचं डिस्टन्स आपण 7 सेंटीमीटर इथे लॉजिकली आपण फाइंड केलेलं आहे नाही, पायथागोरसचा थेरम यूज करून. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आता, आता या ठिकाणी कंपसचं टोक जे आहे आपलं ते सेंटरवरती पुट करायचं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला 7 सेंटीमीटर, राईट. ओ पीचं डिस्टन्स 7 आहे, तर ऑलमोस्ट 7 झालं. हे थोडंसं मागं पुढं झालं तर काही फरक पडत नाही. ओके. तर या ठिकाणी आर्क ड्रॉ करायचा आहे, कंपल्सरी आर्क ड्रॉ करायचा आहे. रुलरचा यूज करून डिरेक्टली आपलं डिस्टन्स घ्यायचं नाही. आर्क हा दिसला पाहिजे कन्स्ट्रक्शनचा. स्पष्ट निर्देश असतात बोर्ड एक्झाममध्ये की कन्स्ट्रक्शनचे जे आर्क्स आहेत ते दिसले पाहिजे आणि त्यांना इरेज करायचं नसतं. तर हा आपला पॉईंट असेल मित्रांनो पी, जो की एक्सटेरियर पॉईंट आहे आणि हा आपल्याला माहिती नव्हता की सेंटरपासून किती डिस्टन्सवर आहे. या ठिकाणी आपण ते सांगितले की 7 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. त्याच्यानंतर आपण काय करत असतो, ओके, ओपी या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असतो. ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. चला मग काढूया ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्याकरिता ओपीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वरच्या आणि खालच्या बाजूने आर्क्स ड्रॉ करायचे. असा वरच्या बाजूने आर्क ड्रॉ केला मी. ओके. देन खालच्या बाजूने पण आर्क ड्रॉ केला असा. त्याच्यानंतर डिस्टन्स तेवढंच ठेवून पी वरती कंपस टोक ठेवलं आणि त्या आर्कला इंटरसेक्ट करायला असा आर्क काढला इथे ॲज वेल ॲज वरच्या बाजूने. ठीक आहे. होल्ड ऑन अ सेकंड. हे अशा प्रकारे. नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, ह्या दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू आर्क्स याच्यामधून जाणारी एक लाईन काढत असतो. ती लाईन म्हणजेच ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. तुम्हाला यावेळेस मी ट्रिक पण सांगितली होती की सर डिस्टन्स ऑफ एक्सटेरियर पॉईंट पी फ्रॉम द सेंटर ओ हे जर डायमीटरच्या इक्वल असेल तर ती टँजेंट असते, डायमीटरपेक्षा लेस असेल तर ती सर्कलच्या मधनं परपेंडिक्युलर बायसेक्टर जातो. आणि जर ते डिस्टन्स डायमीटरपेक्षा ग्रेटर असेल, जसं की 3 सेंटीमीटर रेडियस आहे आपली, ओके, आणि डायमीटर किती असेल मग 6 असेल आणि हे डिस्टन्स 7 सेंटीमीटर आहे, मीनिंग हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ओ पी हा सर्कलच्या बाहेरून जायला पाहिजे. लेट्स चेक असं खरंच होतं का. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर जो दिसतोय हा कुठनं पास व्हायला लागलेला आहे, सर्कलच्या बाहेरून जातोय. ऑब्विसली रिझन काय आहे की ओपीचं डिस्टन्स डायमीटरपेक्षा ग्रेटर आहे त्यामुळे. नेक्स्ट स्टेप आपण काय करत असतो, आपण या परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट करतोय तिथे कंपसचं टोक ठेवतो. त्याच्यानंतर सेंटर एवढं डिस्टन्स घेत असतो आपण कंपसमध्ये आणि ह्या डिस्टन्सलाच रेडियस म्हणून एक छोटंसं सर्कल काढत असतो, जे की सर्कल आपल्या ओरिजिनल सर्कलला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल. त्याचबरोबर ते सेंटरमधनं सुद्धा पास होईल. त्याच्यानंतर कोणत्याही एका साईडला सर्कलला त्याने ज्या 2 ठिकाणी इंटरसेक्ट केलेल्या आहेत त्याच्या कोणत्याही एका ठिकाणी आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे. कोणता, ए. वरच्या बाजूने घेऊ शकता किंवा खालच्या बाजूने घेऊ शकता. मी वरच्या बाजूने घेतो. तर हा आपला पॉईंट असेल ए. हा पॉईंट असेल ए. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पी मधनं एक रे काढायचा आहे जो की ए मधनं पास होईल. दॅट्स इट. पी मधनं एक रे ड्रॉ करायचा आपल्याला जो की ए मधनं पास व्हायला लागेल आणि ऑब्विसली ए पी हे डिस्टन्स ह्या डायग्रामनुसार
आणि ह्या लॉजिकनुसार किंवा ह्या एक्सप्लेनेशननुसार 100% रूट 40 असणार आहे. त्याचबरोबर मी रेडियस पण ड्रॉ करून घेतो. काही कंपल्सरी नाही आहे, रेडियससाठी आपण डॉटेड लाईन घेऊयात. हे अशा प्रकारे, आणि इथे तुम्ही राईट अँगल सुद्धा दाखवू शकता. ओके. तर अशा प्रकारे आपलं हे कन्स्ट्रक्शन इथे पूर्ण झालेलं आहे. मग आता काय करायचं आहे, याला थोडंसं सजवायचं आहे. सजवायचं आहे म्हणजे त्या लेन्स वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या. ओके. तर हे डिस्टन्स जे आहे ए पासून बी पर्यंत ते आहे √40 सेंटीमीटर, जो की आपल्याला टँजंट सेगमेंट ड्रॉ करायचा होता, ज्याची लेंथ √40 असायला पाहिजे होती. का आहे √40 ते आपल्याला या एक्सप्लेनेशननुसार आणि त्या डायग्राममध्ये कळून जाईल. रेडियस ऑफ द सर्कल आहे 3 सेंटीमीटर, आणि OP हे डिस्टन्स मुद्दामून इनफॅक्ट ह्या लॉजिकनुसार 7 सेंटीमीटर आलेलं आहे आपलं. तर अशा प्रकारे या क्वेश्चनचं हे सोल्युशन असेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.